सविस्तर पाहूया। सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे एका राड्यासंदर्भातली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर अमोल मिटकरी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। हल्लेखोरांविरोधात तक्रार देण्यासाठी ते तिथे पोहोचलेले आहेत। आता या प्रकरणी 30हून अधिक मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या भूमिकेत मिटकरी आहेत। आज दुपारच्या सुमारास अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड करण्यात आली। मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली। मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि अकोल्यात त्याचे पडसाद उमटले। आता या सगळ्या प्रकरणी अमोल मिटकरी हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप त्यांचा आहे। दरम्यान या हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या मांडणार असल्याची भूमिका अमोल मिटकरी यांनी घेतली आहे। मनसे कार्यकर्त्यांकडून मिटकरींच्या कारची तोडफोड झाली, तसंच कार्यालयात शिरून धक्काबुक्कीही करण्यात आली आणि त्यानंतर आता हे प्रकरण आणखी पेटणार असं दिसतंय, कारण अमोल मिटकरी हे स्वतः पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत आणि तिथं हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। दरम्यान अमोल मिटकरी यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याबाबत आपण अधिक माहिती घेऊया। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर। शुभम, अमोल मिटकरी हे देखील आता या सगळ्या प्रकरणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, काय अधिक माहिती मिळतेय? हेमाली, आपल्याला माहिती होतं की ज्या प्रकारे राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज म्हणून केला होता अमोल मिटकरी यांनी, त्यानंतर अकोल्यात मनसेचे सैनिक चांगले चिडले होते आणि यातूनच अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल मनसे सैनिकांनी केला होता। या घटनेनंतर अमोल मिटकरी जे आहेत थेट अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते। या ठिकाणी ते दाखल होऊन सुद्धा संबंधित आरोपी जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नसल्याचा आरोप करण्यात आला होता। यानंतर अमोल मिटकरी यांनी अकोल्या येथील जे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं आणि जे कोणी हल्लेखोर आहेत त्यांच्यावर अटक व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावं अशी मागणी मिटकरींनी केली होती। यानंतर सध्या अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये मनसेच्या एकूण 30 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। सध्या जी प्रक्रिया आहे ती 30 पेक्षा अधिकचे आरोपी याच्यामध्ये पोलिसांनी गुन्हे नोंदवलेले आहेत आणि इतर आरोपींचा सध्या शोध घेतला जात आहे। एकंदरीतच जर कायदा व सुव्यवस्था शांतता ठेवण्यासाठी सुद्धा पोलिसांनी आवाहन केलं आहे। मालिक, नक्की या सगळ्या घटनेची नेमकी सुरुवात कशी झाली? आज जो अकोल्यामधल्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली त्यावेळी नेमके मनसेचे किती कार्यकर्ते हजर होते आणि त्यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काही प्रतिकार करण्यात आला का? काय नेमकं घडलं होतं? अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहात सकाळी अमोल मिटकरी जे आहेत ते विविध नागरिकांना भेटण्यासाठी आले होते। शेतकरी असतील, कामगार असतील, वेगवेगळे नागरिक आपल्या समस्या घेऊन मिटकरींकडे येणार होते। दरम्यानच आपण जर पाहिलं तर अमोल मिटकरींनी जे राज ठाकरेंच्या संदर्भात विधान केलं होतं त्या विधानातून चिडूनच काही 20-25 कार्यकर्त्यांनी थेट अकोल्याचं विश्रामगृह गाठलं होतं आणि या ठिकाणी मिटकरींच्या गाडीवर हल्लाबोल आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यावेळेला जे मिटकरी जे होते ते त्यांच्या खासगी दालनामध्ये होते। त्याच दिशेनं जे मनसेचे कार्यकर्ते जात होते त्यावेळेला वेळेवर घटनास्थळी जो आहे तो पोलीस आलेले होते आणि पोलिसांनी ऐनवेळी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला। हे मालिक, अमोल मिटकरी यांनी आता सध्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडलेला आहे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मनसे कार्यकर्त्यांविरोधात। धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींची गाडी फोडल्यानंतर तसंच कार्यालयात धक्काबुक्की दिल्यानंतर अमोल मिटकरी यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया एकदा। 40 लोकांची फुटकळ टीम गुंडाची झुंड इथे आली, दरवाजाला लाथा मारल्या। मी त्या गाडीत नसल्याचं पाहून त्यांना पहिल्यांदा वाटलं की मी गाडीमध्ये आहे, तर माझ्या डोक्यावर कुंडी घालण्याचा प्रयत्न केला किंवा मारण्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। पण जनतेच्या आशीर्वादानं माझ्या केसालाही धक्का लागला नाही, माझ्या सहकार्यालाही कुठं धक्का लागला नाही। ते ज्या त्वेषात आले होते त्यांचे हातपाय तोडून त्यांच्या हातात आम्ही देऊ शकलो असतो, पण आमच्या पक्षाची ती परंपरा नाही। मला कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची अडचण येतील असं कुठेही वागायचं नव्हतं। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन धंदा करणाऱ्या बाजारू अमोल मिटकरीची गाडी आमच्या कार्यकर्त्यांनी फोडली आहे। ज्या कार्यकर्त्यांनी फोडली आहे त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान आहे। याच्या पुढे मिटकरीसारख्या बाजारू लोकांनी माननीय राजसाहेबांवरती टीका करताना विचार करून टीका करायचा, नाहीतर त्या टीकेचं प्रत्युत्तर देताना तुमच्या दादांच्या अब्रूचे धिंडवडे आमच्याकडून काढले जातील। शब्द टीका करा, टीकेला आमची हरकत नाही, पण टीका करताना शब्द जर चुकीचे वापरले
तर तुमच्या दादांच्या आबरूचे धिंडवडे काढायला आम्ही मागे पुढे बघणार नाही.